एका गोष्टीचं समाधान वाटलं आत्ताचा विषय मी बोलल्यानंतर साहेब. कारण काय, जे तानसेन असतात त्याच्यापेक्षा तानसेन खूप महत्वाचे असतात खरंच. म्हणजे असं कोणी समजू नये. मगाशी मी जो विषय सांगितला, म्हणजे सुरुवातीला गजर घेतला चांदेव महाराजांचा, म्हणजे गर्वाचं घर खाली हे जे सांगितलं, हा काय कोणासाठी वैयक्तिक विषय नाही, पण असं कोणीही या खुर्चीवर बसणाऱ्याने समजू नये मला काहीतरी भरपूर कळतं. आमच्या दोन मुलांचा विषय सांगत नाहीये, कुठल्याच मुलांच्या बाबतीत सांगतोय की बसणारे खाली ज्यांचं पारडं जड आहे ना, त्यांना भरपूर काय माहिती असतं. हे काही तुमच्यासाठी मुद्दामून सांगत नाही, पण मी जे आता बोलल्यानंतर अनेकांच्या मुखातनं तेच वाक्य बाहेर पडलं. गणपतीचं आणि शारदेचं लग्न कशा पद्धतीत झालं ते या भारुडातनं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न. शिवसेन राजा शिवसेन राजा एक शारदेचा पिता. शिवसेन राजा एक शारदेचा पिता. काहीतरी करावं लागतं. जिकडे तिकडे अनाचार अविचार अत्याचार वाढतो, त्यावेळी काहीतरी करावं लागतं. आणि त्यावेळी देवादिकांच्या काळात नारद मुनी होते, आणि हे नारद मुनी काय करायचे, त्या संकटातून सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यायचे. संकटातून सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यायचे, विनवणी करायचे. आणि प्रथम काय केलं, जो दैत्य मांजरा होता, धूम्रवर्ण नावाचा राक्षस जो मांजरा होता, आता त्याची विकेट कशी काढायची नारदांना माहिती होतं. म्हणून नारदाने त्याला जाऊन पहिलं भेटल्याने काय सांगितलं, धूम्रवर्ण ऐक राणा,
तुझ्यासारखा या जगात या त्रिभुवनात बलाढ्य कोण नाहीये. या पृथ्वी तलावर एक ललना म्हणजे अतिशय सुंदर मुलगी, तिला उपमाच नाही एवढी सुंदर ललना मुलगी आहे आणि ती तुला मिळावी असं मला वाटतंय. त्यामुळे तिची उपमा नाही आपण कोणाची करू शकत, त्यामुळे ती तू मिळवायची आहे आणि हे तुला सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो. काय केलं बघा, नारदाची गोड गोड ऐकून या माठी, नारदाची गोड गोड ऐकून या माठी, राक्षसाच्या तोंडाला सुटलं पाणी, राक्षसाच्या तोंडाला सुटलं पाणी, आता घेऊन येतो मी राणी माझी करतो मी राणी, माझी करतो मी राणी. काय केलं, नारद मुनींचं एवढं वाक्य ऐकल्याबरोबर त्या राक्षसाचं काय विचारलं, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं नसतं. पण नारदाने काय सांगितलं, अरे बाबा अविचारे आणशील तुला तर भट्टा लागल तुझ्या कीर्तीला. आता काय पळवून आणायचं झालं, अविचारे आणशील तर भट्टा लागल तुझ्या कीर्तीला. अरे मागून जर आणशील दिला तर भिकमाग्या म्हणतील तुला. काय सांगितलं नारद मुनींनी, कसं चढवलं बघा, मागून आणशील तर भिकमाग्या म्हणतील. तेव्हा नारद मुनी काय सांगतोय, नारद मुनींना विचारलं, नारद मुनी मला सांगा ही सुंदर एवढी स्त्री मग मी आणू कशी काय. तेव्हा नारदाने काय सांगितलं, तो काय सांगतोय, मला बाकी काही नको, फक्त ती मुलगी पाहिजे, पण आणायची कशी. तो काय म्हणतोय, नको मला राजवाडा मदनान झालो वेळा, नको मला राजवाडा मदनान झालो वेळा, सांगा उपाय मीठ लावून सांगितल्याबरोबर हा एकदम वेड्यासारखा झाला. धूम्रवर्ण राक्षस एकदम वेड्यासारखा झाला आणि त्याला असं वाटलं कधी एकदा मला ही सुंदर स्त्री भेटते. ध्यास लागला हा पुरा नारदाच्या अधीन गेल्याबरोबर. हा नारदाच्या अधीन गेल्याबरोबर हा नारद आता काय सांगतो, तुझ्या सारखा नाही पळवून नाही आणायचं, मागून नाही आणायचं. आणायचं कसं, पण लावायचा पण, आणि पणामध्ये जो जिंकेल त्याची ती राजकन्या होणार. काय सांगितलं, आता पणाची सिद्धता कशी करायची, पण कसा करायचा, पणाची सिद्धता कशी करायची, पणाची पूर्तता कशी करायची, हे सगळं नारदाने त्या दैत्याला पळवून सांगितलं. आता दैत्य तो त्याचा वार्ता मधला रिकामा. नारद जे काही सांगत होता सगळं ऐकत होता. त्याला वाटलं की आपण म्हणतो तेच खरं आहे. शेवटी याने काय केलं, त्याने कसलाही मागचा पुढचा विचार केला नाही या दैत्याने आणि प्रतिज्ञा केली आणि तर ती शूरसेन राजाची कन्या पण लावूनच आणणार की घरी.
काय केलं बघा. सगळं सैन्य घेतलं. या दैत्याने सगळं सैन्य आपल्या बरोबर घेतलं आणि निघाला एवढा लवाजमा घेऊन. कसा धक धक करीत निघाली सेना. आता बघा अतिथी म्हणून आपण पाहुणा म्हणून कोणाकडे तरी गेलो तर काहीतरी फॉर्मॅलिटीज पाळाव्या लागतात नाही का. पण हा दैत्य आता वरचा बदलणार का हा कसला फॉर्मॅलिटीज पाळणार. हा दैत्य धूळ बुडवत निघाला. अगदी त्याला कोणी बोलावलं नव्हतं पण शेवटी काय दैत्य राक्षसच ना. त्याला कोण लावून ती राजकन्या आणायची आपल्याकडे. हा हत्ती घोडे एवढं 10,000 सैन्य सगळं घेऊन हा निघाला धूळ उडवत. कोणाचा विचार नाही. आणि तिकडे जाऊन त्याने अगणित सैन्य घेऊन गेला आणि रणशिंग फुंकलं. शिवसेना राजाने बघितलं काहीतरी उसळत येत आहे खरं आपल्या अंगावर. राजा देखील तयार झाला पण खूप लांबून त्याला पांढरा झेंडा दिसला. काय खूप लांबून पांढरा झेंडा दिसला. पांढरा झेंडा म्हणजे शांततेचं प्रतीक नाही का. आता वैजनाथ मी पांढरी टोपी का घालतो. शांततेचं प्रतीक. माझ्या टोपीकडे बघितल्यानंतर समोरच्याने सांगतो हा माणूस शांत आहे. जेव्हा टोपी घालत नव्हतो त्यावेळी मी गोष्ट वेगळी. हे शांततेचं प्रतीक आहे. पांढरा झेंडा दिसल्याबरोबर शिवसेना राजाने विचार केला की आता बाण सोडायची काय गरज नाही. कारण शांततेचं प्रतीक समोर दिसलंय. डोंगरावरनं राक्षस गेला. आता रामराम बाकी काही नाही. हा पुढ्यात गेल्यावर नमस्कार रामराम काही केलं नाही. नारदाने पढवल्याप्रमाणे नारद मुनींनी पढवल्याप्रमाणे या दैत्याने काय केलं तिथे गेला आणि काय सांगितलं. तव कन्याई
काय सांगितलं? तुझी कन्या ती सुंदर मुलगी आहे, ती माझ्या बरोबर पाठवू दे, मी तिच्या बरोबर लग्न लावणार आणि अगदी राहणीसाठी तिला ठेवणार. बाप आहे तो मुलीचा, काय वाटलं असेल त्याच्या जीवाला. डायरेक्ट येऊन एखादा दैत्य आपल्या मुलीला विचारतोय, मागणी घालतोय म्हणजे काय? त्याने काय केलं? सांगितलं मी वचनबद्ध झालोय, मी माझा ठराव केलाय. पण काय सांगितलं बघा, मी झालो या नराधमाच्या हातात देण्यापेक्षा शूरसेन राजाने काय सांगितलं, मी वचनबद्ध झालोय. काय सांगितलं बघा, मी झालो अंकित माधवा. तेव्हा हा दैत्य काय सांगतोय, अरे राजा, कन्या तुझी खरं आहे, मान्य आहे आम्हाला, कन्या तुझी आहे, मुलगी तुझी आहे, आपल्याला मान्य आहे. पण तुला वचन मोडायला तरी कोण सांगतोय? मुलगी तुझी आहे, मुलीचं तू नक्की ठरवणार 100% आपल्याला माहिती आहे. पण तू दिलेलं वचन तुला मोडायला कोण सांगतोय? तू एक काम कर, आपण तुझ्या मुलीचं स्वयंवर मांडायचं. काय? आपण मुलीचं स्वयंवर मांडला, मुलगी कोणाची? स्वयंवर मांडतोय कोण? काय झालंय विचार करा. आपण तुझ्या मुलीचं स्वयंवर मांडायचं हा सजेशन देतोय. काय सांगतोय शूरसेन राजा? अरे पण कसा करायचा तो आहे? काय सांगितलं शूरसेन राजाला? अरे पण कसा करायचा तो आहे? आता पणाची सिद्धता कशा पद्धतीत करायची हा दैत्य सांगतोय. नारदाने पडवलेलं आहे ना, नारदाने सांगितलंय. नाशाचं कारण त्या दैत्याच्या नारदाने सांगितलंय आणि तो नारदाचं सांगितलेलं सगळं शूरसेन राजाला सांगतोय. काय? सहस्रपुरी पासून दश योजन, सहस्रपुरी पासून दश योजन, पश्चिमे सदे सुरम्य वन, लोह शूळ निर्मिला
पासून दश योजन, त्या ठिकाणी एक यंत्र लावायचं, शतशूळ रोवायचे, त्याच्यावर लंबिका ठेवायची. असं सगळं त्या आग्रावर दशसहस्र राक्षस सुळाच्या टोकावर, म्हणजे बघा सूळ केवढा असेल तो. आता एवढं सगळं केल्याबरोबर त्याने काय केलं बघा. असंख्य योगेश्वर आले, त्याच्या विरुद्ध आपण वागलो तर आपलाच गेम करून टाकायचा. काय केलं त्याने. आता राजा शिवसेन राजा स्वयंवराला तयार झाला. आता स्वयंवर तर करायचं. आता दैत्य सांगतो म्हटल्यानंतर त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे, नाही का. आपल्याकडे समजा एखादा पुढे आला, बंदुकीचा धाक दाखवला आणि सांगितलं काय बॅगेसाठी काढून देतो, पर्यायच नसतो त्याला. याचा धाक आहे या दैत्याचा. आता या धाक बघितल्याबरोबर धुम्रवर्ण दैत्याने त्याच्या इच्छेविरुद्ध काहीच करायचं नाही असं ठरवलं आणि सभामंडप तयार केला आणि राजे रजवाड्यांना आमंत्रण पाठवली. आमंत्रण पाठवल्याबरोबर प्रत्येक ठिकाणी राजे रजवाडे यायला लागले, अगदी कुमार सगळे यायला लागले. समजा बाईच्या स्कूल कोणाचा चुकून चान्स लागला तर म्हणून बिचारे आपले प्रत्येक जण यायला लागले. आणि हे यायला लागल्यानंतर मग तिथे काय त्या मंडपात काय विचारताय. त्या मंडपात रंभा अप्सरा तिलोत्तमा सगळ्या नाचायला सुरुवात केली. कशी झनका झनका घुंगरू वाले, झनका झनका घुंगरू गंधर्व किन्नर गातायत. आणि त्यावेळेला हे सगळे जमा झाले. आता तिकडे जमा झाल्याबरोबर सगळीकडे शांतता पसरली आणि मग दवंडी पिटली गेली. काय दवंडी काय पिटली गेली लक्षात घ्या. जो असेल वीर ख्यातिवंत, उड्डाण करुणी गगनात, साऱ्या सुरांचा करोनी अंत, रावणाशी मारावे स्वयंवर मांडीला, मुळा सकट काढायचं. शूळ मुळा सकट उपटून, शूळ मुळा सकट उपटून, शतखंडे करावी स्वयंवर मांडीला,
मला तर गावात आहे. गगनात उड्डाण करायचं, असुरासहित रावणाला ठार मारायचं. आता लंबिकेला लंबिका म्हणजे कोण? लंबिका म्हणजे त्या धूम्रवर्ण राक्षसाची रकेल. त्या लंबिकेला मारायचं, पाडायचं खाली. शूळ लावलेला होता तो मुळासकट उपटायचा. आता हे सगळं केलं तर ती शारदा गळ्यात माळ घालणार आहे, नाहीतर काय बघायला नको. विचार केला प्रत्येकाने, कोणी उठायला तयार नाही. राजे रजवाडे एवढे बसले होते, कोणी उठायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. शेवटी राजाच्या मनात आलं, अरे सगळे ठप्प झालेत की काय, कोणीच तयार होत नाही का? इंद्राला थोडी लाज वाटली. मग इंद्राला थोडी लाज वाटली आणि इंद्र लाज वाटल्याबरोबर इंद्र अगदी सरसरून उठला. वाटलं त्याला पण काहीतरी आपला पण चान्स लागेल की काय, म्हणून इंद्राने काय केलं, येऊनी जागा इंद्रा उठला घेऊन या वज्र म्हणजे त्या इंद्राने त्या लंबिकेला मारलं. लंबिकेवर अगदी डोळा फोडला त्या लंबिकेचा, तिला खाली पाडलं. आणि मग काय केलं बघा, पण त्या लंबिकेला मारल्यानंतर 10,000 जे राक्षस होते त्यांनी काही इंद्राला पुढे यायला दिलं नाही. शेवटी इंद्राचा पाय पाठी गेल्याबरोबर शंभू महादेव आले. त्याने काय केलं, काय म्हणायला लागला, मला कुणी अधुर मानो, मला कुणी अधुर मानो, मला कुणी अधुर मानो, मला कुणी अधुर मानो, मला
हा तो सूळ घुसल्याबरोबर जमिनीवर पडला. मग काय, जे ऋषीमुनी होते ते बोलायला लागले. मग वदती ऋषी आणि मुनी, एक बालक चिंतामणी, साऱ्या ब्रह्मांडाचा धरी, शरणागत येऊनी म्हणे गणराया मजसी तारी. आता कळाला गती पाळ झालं बाबा. या दैत्याच्या मागच्या बाजून तो सूळ घुसल्याबरोबर हा दैत्य ओरडायला लागला. शेवटी विनवणी केली गणरायाची, गणपती गजाननाची विनवणी केली आणि गणपती गजानन आले. आले गणपती लावला जोरा, आले गणपती लावला मागच्या द्वारात गुजलेला शूळ या गणपतीने काढला आणि म्हणून ते लग्न शारदेचं गणरायाशी झालं. चिंतामणी नवे माळ, शारदा त्यासी घाली माळ, लग्न सोहळा अति सोज्वळ, त्यात क्षणी जाहला शुभ मंगल. ज्ञानेश्वर